भूताची स्टोरी सांगतायत गोविंद सर 11 वाजता. आशिषला बसलेला शॉक बघून मला असं वाटलं की चाकून काय करतो, बूटच कापतो आणि घेऊन येतो तो बूट असं रूममध्ये आणि स्टोरी कशी आहे सर? स्टोरी कशी भीतीदायक आहे खूप. भूताची स्टोरी सांगतायत गोविंद सर 11 वाजता. आणि त्यात मला घरी जायचंय गाडीवरून एकटीने आणि आम्हाला हॉस्टेलला जायचंय. एकदा हॉस्टेलच्या बाहेर पडली की काय प्रॉब्लेम नाही. हे पण माहिती नाही का सांगते. कारण इथे एवढंच भूत आहेत. नाही म्हणजे आज अशा गोष्टी होत्या पण का सांगते आपल्याला सांगा फक्त मयूर साबळे यांनी केलेली आहे आणि शेवटही त्यांच्यापासून होणार आहे. बहुतेक माझा शेवट सुरुवातीला केलेली आहे. करू नका असं बोल. बदला आता बंद. चलो चलो अभी स्टोरी. तर मग त्याच्या बायकोला सोनं घ्यायची खूप आवड असते. ऐकली का स्टोरी तू? नाही. ओके. सोन्याची तिला खूपच आवड असते. मग ती नवऱ्याच्या मागेच लागते की मला सोनं करायचं, मला कानातले करायचे, मला हार करायचं वगैरे वगैरे म्हणत असते. मग तो काय करतो, पैसे उचलतो त्याच्या मालकाकडून. तो जातो पैसे मागतो त्याला. एका वर्षाच्या नंतरचेही पैसे मागतो, म्हणजे 2-3 वर्ष त्याचे तिथंच जाणार. तर पैसे घेऊन येतो, तिला कानातले करतो. ऐकताय ना स्टोरी? कानातले करतो आणि मग ती खुश होती खूप. पण होतं असं की ते सोनं करून आणल्या दुसऱ्या दिवशी ती मरते. गेल्यावर काय होतं माहिती, तिला आता त्याचं कोणी नसतं, तर नवरा बायकोच असतात. तर मग तिला काय करतो, शेजारीच जातो आणि खड्डा करून पुरून टाकतो तिला. आणि मग रडत बसतो. रडत बसल्यावर त्याला लक्षात येते की बाबा तिला जे पुरलं आहे आपण पुरलं आहे ते सोबतच पुरलं. मग आता काय करणार, तर मग तेवढं अर्ध्या रात्री पाऊस पडत असतो, जातो आणि उकरतो. अर्ध्या रात्री एकटाच असतो, उकरतो म्हणजे त्याचं अरे उकरतो काय म्हणते, त्यानं अंगठी पण केलेली असते त्याला. ते कानातले वगैरे काढून घेतो. पण होतं असं की ज्या वेळेला ते करंगळीतून अंगठी काढायला जातो किंवा या बोटातून, तर अंगठीच निघत नाही. तो खूप ट्राय करतो की निघल नाही. मग शेवटी काय करतो, तो चाकूनं काय करतो, बूटच कापतो आणि घेऊन येतो तो बूट असं रूममध्ये आणि असं ती काढायला बघतो. हां, अंगठी बोटातली काढायला बघतो. मग तेवढ्यामध्ये तिचं परत उठतं आणि त्याच्या झोपडीत येतं आणि त्याला जेवायला वगैरे वाढतं. त्याला बघून याची टरकते ना, घाबरून जातो सगळा. एवढा घाबरतो, ती वाढते जेवायला आणि मग ते समोर बसते त्याच्या. तिच्या हातातून रक्त वगैरे निघत असतं. मग ते एवढं घाबरलेलं असतं. तिला म्हणतो, तुझं बोट कुठे आहे? तुझं बोट पडतो काय केलं तू, काय केलं? याचं बोट का मारे, याचं बोट का मारे. माझेच कान फुका कोणीतरी. अरे खूप मन लावून ऐकत होतो मी यार. तो पूर्ण असं वरती शूट करतोय त्याला आणि तो आधी कॅमेरा ओरडला माहितीये का? हो, केवढा जोराने ओरडला तो. आशिषला बसलेला शॉक बघून मला असं वाटलं की ह्याला काहीतरी पकडलंय की मला गेलाय का.
बरं खरं कोण कोण घाबरलं? म्हणजे ती आली ना तिथपर्यंत ठीक होतं आशिषचं reaction लय बेकार होतं. पडू दे रक्त तो सीन बघ ना. आपण सीन ग्रुप. बरं आशिष तुला कसं वाटलं खरं सांग. यार मी खरंच खूप खूप सिरियसने ऐकत होतो मी आणि मला वाटलं खरंच ते सीन एकदम भारी होता. खरंच कसला होता तो. अरे मग खरंच तरी खूप दिवस झाले ही स्टोरी लई घाबरवलेलं आहे सगळ्यांना. जवळ या हा यार याच्यासाठी म्हणतो मांडीवर बसायचं. खरंच करायला पाहिजे पण ह्याची सांगण्याची टेक्निक लई भारी आहे. टेक्निक पण आणि त्याची क्रिएटिव्ह माइंड पण काहीच नाही. खरंच खूप भारी स्टोरी टेलर. स्टोरी पण नीट बरोबर नाही झाली. हळूहळू स्लो आवाजात होते एकदम छोटा आवाज म्हणजे सगळे लक्ष देतील आणि मग त्यावेळेस म्हणायचं जोरात की तू असं थोडी काय 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 म्हणायचं असतं. तो तोडलं. कोण तोडलं तुझं बोट कुठे आहे ते म्हणते तू असं तोडलं. इथं स्टोरी संपली. फक्त ते एवढ्या जोरात म्हणायचं की घशामध्ये जेवढं किती वेळ ओढत होता माहिती का नंतर? वातावरण बघा. केस अशी पुढे घे ना. अरे बापरे. लाईट्स पण छान आहेत आणि येतोय पण छान. खूप जास्त घाबरलात का तू? नाही नाही इतकं नाही ठीक आहे. असं काय आहे की तूच का गाडी चालू तिला तिच्याकडे देईन ती पण चालू शकते. नाही असं नाही माझा हात थोडं ऍडव्हेंचर मला पाहिजे. हवा नाही मी घाबरले खूप. माझा हात आहे नाही विषय काहीतरी वेगळा आहे. विषय वेगळा तुला आहे. पण माहिती आहे मला पण माहिती आहे. आणि हे रक्ताचे डाग कसं काय आले तुमच्या गाडीवर? कोणीतरी हागलंय. कट कर दे. काय तर त्यामध्ये अशा स्टोरीज आहेत. इथं भेटली परत भेटू नको. अरे बापरे. पाणी. चला, निघू आता. 11 वाजले आम्हाला हॉस्टेल. हा हा हे चला चला चला. हे पहिले टाकेल. आशिष तुझी रिॲक्शन पाहिजे ना का पण याच्याकडनं. अरे माझी रिॲक्शन आली नाही वाटतं ना. त्या व्हिडिओत आली ना. आली का? मला व्हिडिओ पाठव. आणि मग रडत बसल्यावर त्याला लक्षात येते की बाबा तिला जे पुरलंय आपण पुरलंय ते सोबतच पुरलंय. मग आता काय करणार तर मग तेवढं अर्ध्या रात्री पाऊस पडत असतो जातो आणि उकरतो. अर्ध्या रात्री एकटाच असतो उकरतो म्हणजे तिचं. अरे उकरतो काय म्हणते त्यानं अंगठी पण केलेली असते त्याला. ते कानातले वगैरे काढून घेतो. पण होतं असं की ज्या वेळेला ते करंगळीतून अंगठी काढायला जातो किंवा या बोटातून तर अंगठीच निघत नाही. तो खूप ट्राय करतो की निघल नाही. मग शेवटी काय करतो तो ती काढायला बघतो. हां अंगठी बोटातली काढायला बघतो. मग तेवढ्यामध्ये तिचं परत उठतं आणि त्याच्या झोपडीत येतं आणि त्याला जेवायला वगैरे वाढतं. त्याला बघून याची टरकते ना घाबरून जातो सगळा. एवढा घाबरतो ती वाढते जेवायला आणि मग ते समोर बसते त्याच्या. तिच्या हातातून रक्त वगैरे निघत असतं. मग ते एवढं घाबरलेलं असतं. तिला म्हणतो तुझं बोट कुठे आहे? तुझं बोट कुठे?